कांदिवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली। या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार त्यांनी टीका केली। तसंच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा मामू उद्धवजी असा उल्लेख केला। तसंच ठाकरे बंधूंनी आज जाहीर केलेला वचननामा नव्हता तर वाचूननामा होता अशी खोचक टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केली। आमचे मामू उद्धवजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला। पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो, वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता। आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा है। झूठों ने झूठों से कहा सच बोलो, झूठों ने झूठों से कहा सच बोलो। अरे भाई, दो भाइयों का ऐलान हुआ, सच बोलो। घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो। ते दोन युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते। राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती, राहुल गांधींसारखे येरझाऱ्या करत होते, काहीतरी बोलत होते आणि मला कोणीतरी सांगितलं, म्हणे त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही। आता आम्हाला का विचारता? घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा, 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये शौचालय पण का तयार झाले नाहीत याचं उत्तर आम्ही द्यायचं की बाबांनी आणि काकांनी द्यायचं? तर यांच्याजवळ सांगण्याकरता काहीच नाही, हे काहीच सांगू शकत नाही। हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विकासावर बोलत नाहीत। मी तर 4 वेळा सांगितलं, 4 वेळा की विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। माझे 1000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत। त्यामुळे आज मी ठरवलं की आता 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले, मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे। मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला आहे। महापालिका निवडणूक जशी जशी जवळ येते तसतसे ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये शाब्दिक वार वाढल्याचं दिसतंय। मुंबईचा रंग बदलू देणार नाही असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंचा मामू असा उल्लेख केला, तर उद्धव ठाकरेंनी साटम यांचा चाटम असा उल्लेख केला। आता आदित्य ठाकरे यांनी देखील अमित साटम यांच्या आरोपांवर वक्तव्य केलंय। मी अशा चिल्लर लोकांना उत्तर देत नाही अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी अमित साटम यांना चांगलंच फटकारलेलं आहे। मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला मला नाही शिवी घातली उद्धव ठाकरेंनी। उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे। माझे आजोबा मिलमध्ये मास्टर होते। मिल बंद पडल्यानंतर मेहनत करून माझ्या वडिलांनी आपलं शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी केली, बँकेत मॅनेजर झाले आणि आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला शिक्षित केलं आणि आम्हाला आयुष्यामध्ये स्थापित केलं। आणि त्यामुळे मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही। आज अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की देशातला सर्वात मोठा स्कॅम कोणी केला असेल तो उद्धव ठाकरेंनी केला आणि शिवसेनेने। चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मला वाटतं फडणवीस आरशात बघून बोलले असतील। मुख्यमंत्र्यांचा चेहरा हळूहळू उघड होतोय। आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय। मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं, कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी 40चा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं? अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं।
अच्छा, मला वाटलं आरशात बघून बोलले होते. काल वरळीमध्ये जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी हे देखील सांगितलं की जे फिक्स डिपॉझिट आहेत ते काही चाटायला ठेवलं होतं. बघा, आम्हाला पहिलं वाटलेलं की सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर यायला लागलेला आहे. ही भाषा जी वापरली चाटायचं वगैरे, ते तर दिल्लीचे बूट चाटतात. आणि फिक्स डिपॉझिट, आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी आमच्याकडून शिकायला पाहिजे. कारण जे काही फिता आत्ता ते कापत आहेत महानगरपालिकेच्या कामांचे, ते आर्थिक नियोजन करून कर न वाढवता आम्ही केलेलं. कोस्टल रोड टोल न लावता आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि ते सगळीकडे टोल लावतात, त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट देतात, पैसे काढतात आणि काम देखील खराब दर्जाचं करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.